जी जी राजी क्रांतीवीरांच्या बलिदानाने गड्या अशी किमया घडली, गड्या अशी किमया घडली, स्वातंत्र्याची उंच पताका गगनावरती फडफडली, गगनावरती फडफडली. अरे थोर हुतात्मे झाले त्यांच्या बलिदानाला स्मरण करू, बलिदानाला स्मरण करू, देशासाठी लढले मेले त्या वीरांना नमन करू, त्या वीरांना नमन करू. भारत भूमीसाठी लढले त्या वीरांना विसरू नको, त्या वीरांना विसरू नको. सरळ साथ देशाला द्यावी मार्ग वाकडा धरू नको, मार्ग वाकडा धरू नको. भारत भूचे सैनिक आपण जाती जातीमध्ये फुटू नको, जाती जातीमध्ये फुटू नको. धर्मामध्ये फुटू नको, भाषेमध्ये तुटू नको, भाषेमध्ये तुटू नको. भारत भूचे सैनिक आपण प्रांतामध्ये तुटू नको, प्रांतामध्ये फुटू नको. स्वातंत्र्याची आन तुम्हाला, स्वातंत्र्याची आन आम्हाला, तुकडे तुकडे करू नको, तुकडे तुकडे करू नको. भारत भूचे सैनिक आपण मार्ग वाकडा धरू नको, मार्ग वाकडा धरू नको. पण आम्हाला सांगणारे तुम्ही कोण? कोणत्या गावचे? हमको हमारी भाषा में समझाओ. तुला मराठी येत नाही? आमके बंगाली आती है. हमें उर्दू आती है. अरे बस बस बस, असेल आपले स्वातंत्र्य सैनिक फक्त स्वार्थासाठी, आपल्या स्वतःच्या राज्यासाठी, स्वतःच्या भागासाठी लढले असते तर आपला भारत देश स्वतंत्र झाला असता का? टिळक सावरकरांनी महाराष्ट्र बघितला असता? गांधीजींनी गुजरात, भगतसिंगने पंजाब. अरे तेव्हा तुम्ही असता तर एखाद्या जागी शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश तयार झाले असते. सुदैवाने तेव्हा देशाला बांधून ठेवलं एका मंत्राने. मंत्राने? हो, एका मंत्राने. तुम्हाला देश हवा की देशाचे तुकडे? आम्हाला आमचा देश हवा. हो, मग बघा देशाचं देशप्रेम काय असतं ते. देशासाठी त्याग करणं म्हणजे काय असतं ते, आणि तो मंत्र कोणता होता हे सुद्धा. गीर काळोख्या रात्री गणेश किंडीच्या निर्जन रस्त्यावर चाफेकरांची 3 भावंड दबा धरून बसले. तिघही तरुण मुलं, तिघांचीही लग्न झालेली, पण दोघांना तर मुलं बाळ पण आहेत. पण आज ते मुलं बायकांना घरी सोडून जीवनाचे काट करून वाट बघतायत. गोंधळ आला रे या शब्दाची. वंदे आला रे. वंदे मातरम. अलीपूर कोर्टाच्या आवारात फिरतं एक कोवळं मूल. अपंग, जन्मापासूनच त्याचा उजवा हात निर्जीव. त्या हाताने साधी टाचणे उचलू शकत नाही तो, पण आज त्याच हाताला वजनदार वस्तू बांधली त्याने. पिस्तूल का? वंदे मातरम. लंडनच्या सभागृहात सर्वांसमोर एक बड्या इंग्रज ऑफिसरला गोळ्या घालून एक तरुण उभा. पोलिसांनी हात लावताच म्हणाला, डोंट टच. मला हात नका लावू, माझ्या कोटाची इस्त्री खराब होईल. कुठून आणली मदनला इंग्रजांनी ही कर? ते एका मंत्रातून. वंदे मातरम. बंगालमध्ये फासावर चढण्याआधी एक मुलगा आपल्या आई समोर उभा आहे. त्याची आई म्हणते, आता माझं कसं होणार? एक तर मी विधवा, त्यात तूही मला सोडून चाललास. आई, मी फक्त तुझा नाही तर माझी दुसरी आई, माझा देश त्या भारतचा विचार करतोय. एकदाच परंग देईल, असा जाईल आणि असा फिरून येईल. सारे जग बघेल, असं चढेल पाशावरती, सारे जग बघेल. सारा जग बघेल, असं सारे जग बघेल. 9 महिने 9 दिवसानंतर माझ्या पोटी जन्म घेईल, तेव्हा ओळख. नाही ओळखलं तर माझ्या गळ्याकडे पहा, पासाचे ओळ तुला दिसतील. मी तुझा खुदिराम आहे. कुठून कमावलं असत त्याने हे वाघाचं काळीस? त्या एका मंत्रातून. वंदे मातरम.
तेव्हाही बांधून ठेवत होता आणि आजही. त्या मंत्राची जन्माची कथाही खूप छान आहे बा. तेव्हाचा काळ जेव्हा ब्रिटिशांची राजधानी होती कलकत्ता. तिथल्या एका लेखकाने एक कादंबरी लिहिली, नाव होता आनंदमठ. तर चला मग ऐकूया. वा 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 वा, काय मस्त लिहिलं आहेस. हो ना, एक एक पात्र अगदी डोळ्यासमोर उभं राहत आहे. आणि शेवट तर भन्नाट जमलंय. पण एक सांगायचं तर, हो हो बोला ना. म्हणजे बघा, कादंबरी बंगालीत मस्त जमली आहे, पण ते एक गीत आहे ना, त्यात मजा येत नाही. म्हणजे असं वाटतं की हे गीत कशाला उगाच मध्ये काढून टाका. हो हो, काढून टाका. आणि ते गीत असं वाटतंय तुम्ही देशाला उद्देशून लिहिलं आहेस आणि उद्या ब्रिटिश सरकार या पुस्तकाला बंदी घालतील. ठीक आहे, तर तुम्हाला असं वाटतंय का ते गीत देशाला उद्देशून लिहिलं आहे? हो. ठीक आहे, विचार करतो. काय म्हणाला हा? हे गीत देशासाठी लिहिलंय असं वाटतंय? अरे मग वाटणारच ना, कारण हे गीत देशासाठीच लिहिलंय. हे इंग्रज काय संपूर्ण जगाने जरी बंदी घातली तरी हे गीत या कादंबरीत छापणारच आणि येणाऱ्या युगांसाठी प्रेरणा बनून उभं राहील. एक मंत्र बनेल, वंदे मातरम. हा मंत्र आलेला आहे बंकिमचंद्र यांच्या लेखणीतून आलेला मंत्र. कोणत्याही धर्माला नाही तर आपल्या भारत मातेला वंदन करणारा आहे हा मंत्र. हो, पण तो अर्धाच. मग संपूर्ण वंदे मातरम का शिकत नाही? त्यात नद्यांची, डोंगरांची नावं आहेत. हो, पण आम्ही त्यांचे वंदन करत नाही. हो का? मला सांग बरं, जेव्हा तू आईच्या पाया पडतो त्याला नमनच करतो ना तू? नाही, आपण तिचा अस्तित्वाचा पाया पडतो आणि हा मंत्र आपल्या भारत मातेचं अस्तित्व मानतो. बकीमजी म्हणतात, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम. आपल्या भूमीवर नद्या वाहतात, त्यांनी शेत हिरवीगार होतात. शस्य श्यामला मातरम. हिरगार शेतांनी, पिकांनी डवरलेली अशी आपली आई. वंदे शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनी. चांदण्यांनी भरलेली, आनंदाने नहालेली अशी माझ्या भारत देशातली रात्र. फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनी. झाडं, पानं, फुलांनी सजलेली धरती, अशा भूमीला प्रणाम. वंदे मातरम. सुहासिनी सुमधुर भाषिणी. ती आई हसतमुख आहे, गोड बोलते. सुखदा वरदा मातरम. ती सुख देते, आशीर्वाद देते. वंदे मातरम. पण पुढच्या ओळी हो हो, ऐका ना. कोटी कोटी कंठ कल कल निनाद कराले. कोटी कोटी भुजय धृत खर करवाले. अबला के नमाय तबले बहुबलधारिणी नमामि तारिणी दिपुदलवारिणी मातरम. तेव्हा असलेल्या 7 कोटी जनताच्या मुखात तो एक मंत्र आणि 14 कोटी हातात शस्त्र असताना कोणाची हिंमत आहे का आमच्या आईला अबला म्हणण्याची? वंदे मातरम. तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही रिद्धी तुम्ही मर्म. त्वमी प्राण शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती. हृदये तुम्ही मा भक्ती. तोमारे प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे. हे भारत माते, तू विद्या आहेस, तू धर्म आहेस, तू प्राणही आहेस, तू शरीरही. तुझी मूर्ती प्रत्येक मंदिरात आहे माते. वंदे मातरम. त्वमी दुर्गा दश प्रहरण धारिणी. कमला कमल दल विहारिणी. वाणी विद्यादायिनी. नमामि त्वां नमामि कमला अमला अतुलां सुजलां सुफलां मातरम. तूच दुर्गा, तूच लक्ष्मी, तूच सरस्वती, तू साऱ्या चराचरात आहेस. वंदे मातरम.
तर भावांनो, आज वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहे. तर आजचा दिवस आपण साजरा करत आहोत. वंदे मातरम सार्ध सप्ताही वर्ष. संपूर्ण भारत संघ एक ठेवणारा हा मंत्र निव्वळ मंत्र नाही तर ही आजच्या काळाची गरज आहे. तर आता आपण सगळे म्हणूया. तर तुम्ही आमच्यासोबत म्हणा, वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! वा, किती अप्रतिम सादरीकरण होतं. खरंच या प्रशिक्षणार्थ्यांच्या अभिनयातून जणू त्या काळातच आपण गेलो.